चांगली साईज आहे. हे माणूस कुसतो हा. हा हा हे 2-3 मारलेस ना माणसाच्या अंगात. बापरे तर पॉयझन माणूस होणार. जगणार नमस्कार, मी तांबडे कमाईश तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आहे तो रविवार आणि रविवारी जरा एन्जॉय करायला आलो आहे आपल्या चौपाटीवर. आणि आज तर सुट्टीच आहे, सागर पण फ्री आहे, मी पण फ्री आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मासेमारीच करायची आहे. तर आजचा दिवस जो आहे ना तो पूर्ण एन्जॉय करायचा आहे. चौपाटी बघा, किनारपट्टी, वातावरण काय आहे ते बघा, मस्त एकदम. आणि सूर्योदय पण झाला आहे, 7:45 झाले. सकाळी 7:30ला आलो सागरकडे. थोडा गप्पा टप्पा झाल्या आमच्या. आणि इकडे गजबादेवीकडे पूर्ण धुकं दिसतंय. त्या बाजूला पण आहे सागर शेठ. काय मग आज दिवसभराचा प्लॅन आहे? असं प्लॅन तर असं केलं होता. हा हा गरवचो बघूया. देवाक काळजी. देवाक काळजी. काहीच लावलंय ते काय ते चिंगूळ ना, चिंगूळ लावलं. लाल समुद्री चिंगूळ. समुद्री चिंगूळ लावलंय. महाग असतं नाही? होय, सध्या तरी महाग आहे. सध्या तरी महाग. सागर थंड पाणी एकदम. होय, पाणी गार आहे. गार गार पाणी. सागरने जो जुगाड केला आहे ना तो देसी टाईप आहे, थोडा मॉडर्न लुक दिला आहे. सागर मग आत्ता हे नाही करणार रेग्युलर आपला हे बेट कास्टिंग. भेटतात. हे बेट कास्टिंग आहे. सागर सध्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय काय आहे नक्की? मासे कुठले आहेत? तसं वागळीच आहे. वागळी जास्त आहे ना, थंड पाणी आहे थंड त्याच्यामुळे. पाणी असतं. आणि बाकी इतर मासे कुठले मिळत आहेत? इथं लागली तर कोकरी. कोकरी कोकरी अजून बाकी शेंगटी बिंगटी काय आली नाही. नाही आली आहे. आणि जरा दुधाळ आहे, फेसाळलेला समुद्र थोडासा. यंदा फेंदी पण तेवढीच आली नाही ना? हा? फेंदी नाही आली तेवढीच. नाही, पेंडी नाही आली. आणि वातावरण पाहू शकता तुम्ही, पाऊस थोडासा गायब झाला आहे, थोडाफार आहे तिकडे ढगाळ वातावरण. इकडे आकाश जरा स्वच्छ दिसतं. आहे आहे काय? गेलं वाटतं रे. वडल्यात रे, मस्त वाटलं जरा बाई. हे काय खाऊन गेला. 2 तसेच आहेत. वडल्यावर जरा मजा येतं. तिकडचा एक स्पॉट ट्राय केला, तो एक केला. आणि पहिला सुरुवातीला उभं होतं ते, हा 4था स्पॉट ना. आता हा शेवटचा स्पॉट आहे. ह्याच्यात जर मिळाला तर, नाहीतर मग आम्ही थांबवणार. आणि मग बघूया दिवसभरात काय जमलं तर अजून मासेमारी. कोळामध्ये काही चान्स नाही काय? नाही, आता तरी काही चान्स नाही आहे, पाणी तिकडचं स्थिर नाही ना. स्थिर नाही. चला आता शेवटचा स्पॉट आहे, ट्राय करतोय.
सागर काय असेल? वागळी असतात. वागळी. वागळी असतात कारण मासा असा दुसरा उडत नाही, वागळीच पडते. हां हां हां, बघूया काय ते. वागळी आहे असा अंदाज आहे. बापरे, भयंकर लोड आहे. सागर तुझा अंदाज खरा ठरतो हा प्रत्येकाला. गेल्याला पण 8 नंतर मासा मिळाला. पहिल्यांदा तू सहज ट्राय करतो. हां, वागळी आहे दिसली मला आज. आज पाण्यावर दिसली मला. आली 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 या. Yes. वा, चांगली साईज आहे. चला सागर शेठ. बघितलं, सांगून काढली की नाही? सांगून काढली, सांगून. काढणार म्हणून. पहिले 3 स्पॉट झाले आणि 4थ्या स्पॉटला मला बोलतात आता लास्ट स्पॉट आहे, तिथे आपल्याला 100% मिळणार. 100%. वागळी. आता ही नक्की फिमेल आहे ना? ही फिमेलच आहे. फिमेल आहे ना? वागळी मासा किती किलो असेल साधारण? हा, साधारण वजन किती असेल? 1 किलो. 1 किलो. 1 किलोची वागळी. काय रेट काय आहे सध्या मार्केट रेट? हिला काय पैसे नसते, हे 50 रुपयाला कोणतं घेऊ. 50 रुपयाला पण मिळतं. पण त्याला हरकत नाही, रविवारची सोय झाली. हो, घरात मासे नव्हते, सोय झाली महत्वाचं म्हणजे. हां. आता हे शेल ना, होय. काटे असतात त्याच्या शेपटीला, ते पुरून टाकायचे, कारण नाहीतर कोणाला तरी चालताना लागतील. हे माणूस कुसतो हा. हां हां. हे 2-3 मारलेस ना माणसाच्या अंगात, बापरे, तर पॉयझन माणूस होणार. जगणारच नाही, मारणार. पॉयझन असतं त्याच्यात, पण ते पुरून टाकायचे, असे वाटेवर टाकायचे नाहीत. आता दोन खाली आहे ना ही तिथं? गरी आपण हाताने काढू शकत नाही, हां, कारण ह्याला 3 नेकी असतात. 3 ते लेग. म्हणजे हे असतात ना, ओके. जमिनीचे उठवून देतात जरा. हां हां. हे, काय म्हणतात त्याला, गरीला मासा लागला का तो अडकण्यासाठी जो बारका छोटा हुक असतो ना हां हां. गरीला, ओके. त्याला आम्ही नेक बोलतो मालवणी भाषेत, नेक. हां, तसले 3 असतात ह्या गरीला. 3. ओके. पाठीवरती 2 आणि जे हा, ओरिजिनल हा. असतं ना टोकाला ते म्हणजे ट्रिपल ग्रिप झाला. ट्रिपल ग्रिप असते ती. ओके. मग ह्याला हाताने काढू शकत नाही, ती हातात घुसणार. हां, मग ह्याला टूल टूल वापरायचं. वापरायचा. इझिली आला. इझिली आलं ना टूल. हां. अमिश. आमच्या मालवणी भाषेत आम्ही तिला ऐस बोलतो. ऐस. ऐस. ह्याला पण असं पकडू शकतो, हे बघ या टूलने. ओके. चला परत एक ट्राय. आता वाजले किती? 9 वाजले का? नाही, मोबाईल नाही आणला मी. जरा चेक करूया. चला 7 वाजता आलो आणि 8:45ला पहिला मासा मिळाला. आणि इकडे थोडा पाऊस आलाय. सागर, पाऊस जाईल ना?